नमस्कार मैत्रिणींनो, गुढीपाडव्यासाठी आपण 3 ते 3 ठिपक्यांची रांगोळी काढणार आहोत। त्यासाठी मी इथे ठिपके काढून घेतलेले आहे आणि आपण आता काढायला सुरू करू। इथे आपण ह्या 2 ठिपक्याच्या मध्ये एक ठिपका काढायचा आहे आणि या 2 ठिपक्याच्या मध्ये एक ठिपका काढायचा आहे आणि आपण ह्या 2 ठिपक्यांना असं गोल करून घेऊ। आणि आता आपण याला आणखीन खाली इथपर्यंत काढून घेऊ आणि आता या ठिपक्याला घेऊन आपण जुडा काढून घेऊ। याला थोडा व्यवस्थित आकार देऊन घेऊ। पण इथून या ठिपक्यापर्यंत असं करून असं जोडून घेणार आहोत। असं करून अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे। या ठिपक्याला घेऊन असा गोल काढून घेऊ, अर्धा गोल, आणि हा गोल आपण इथपर्यंत असा काढून घेऊ। इथून सोडून घेऊ, थोडी तिरपी करून घ्यायची आहे इथून आणि आता सरळ इथपर्यंत आलो ना आपण या ठिपक्याला जोडून घेणार आहोत। आता आपण पदर काढून घेणार आहोत। तर मी ही रेष अशी करत अशी काढून घ्यायची आहे पदर आणि इथून आपण इथूनच या ठिपक्याला जोडून आणि असं इकडे पदर काढून घ्यायचा आहे। आपण याला असं करत जोडून घेऊ, आणखीन असं थोडं वाढवून अशा पद्धतीने जोडून घेऊ। आता आपण या ठिपक्याला घेऊन अशी गोल रेष काढून घेऊ। आता इथे आपण अशी रेष काढून घेऊ छोटीशी आणि इकडून अशी जोडून घेऊ आणि आता या ठिपक्याला घेऊन आपण असं करून घेऊ, जोडून घेऊ। त्याला असं थोडंसं इथपर्यंत आणून याला असं सरळ जोडून घेऊ। आता आपण हात काढून घेणार आहोत। इथून मी अशी छोटीशी रेष काढून आणि अशी रेष काढून घ्यायची आहे। इकडून एक थोडीशी त्याच्या थोडं खाली आणून इलाई अशी रेष काढून घ्यायची आहे आणि इथे आपण तळहात काढून घेणार आहोत। हा आपला तळहात काढून झाला आहे। इथे आपण गुढी काढणार आहोत। त्यासाठी मी एक उभी रेष काढून घेते। आणखी एक काढून घेते। तांब्या काढून घेणार आहोत।
त्यासाठी मी इथे अशी एक रेष काढून घेते आणि इकडे असे आतमध्ये अशा 2 रेषा काढून घेते, याला जोडून घेते आणि इथे आपण एक छोटी रेष काढायची आहे आणि याला असं जोडून घ्यायचं आहे। याला व्यवस्थित आकार देऊन घेऊ। इथे आपण साडी काढून घेऊ गुढीची, अशा 2-3 रेषा काढून घेते। इकडे आपण थाळी काढून घेणार आहोत। आपण काळा रंग देऊन घेऊ। इथे आपण स्किन रंग तयार करणार आहोत, त्यासाठी मी इथे पिवळा रंग घेतला आहे, ऑरेंज रंग घेतला आहे, थोडा गुलाबी रंग घेतला आहे, पांढरी रांगोळी घेतली आहे। याला मिक्स करून घेऊ। आता इथे आपण भरून घेऊ। इथे ब्लाउजला आपण लाल रंग देणार आहोत। शेडिंगसाठी आपण थोडासा गुलाबी रंग टाकून घेऊ। इथे ऑरेंज रंग भरायचा आहे, पिवळा थोडासा आणि पांढरा। इथे आपण मोरपंखी कलर भरणार आहोत। पदरावर पण मोरपंखीत आपण थोडासा काळा मिळवला आहे, याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथे असं टाकायचं आहे। इथे लेसला पण आपण ऑरेंज रंग भरून घेऊ आधी। इथे आपण पांढरे ठिपके ठेवून घेऊ। आता इथे आपण लांब वेणी काढणार आहोत, त्यासाठी असं गोल करून घ्यायचं आहे, असं गोल करत खालीपर्यंत यायचं आहे। इथे आपण गजरे काढून घेणार आहोत, त्यासाठी मी इथे पांढरे डॉट ठेवून घेते।